नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील मुंबई गोवा महामार्ग सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये. मागील 3 व्हिडिओमध्ये आपण काम पाहिलेलं आहे हातखंबा या पॉईंटपर्यंत. आता आपण हातखंबापासून ते संगमेश्वरपर्यंतचं या व्हिडिओमध्ये काम अपडेट पाहणार आहोत की जवळपास 35 किलोमीटरचं हे सेक्शन आहे. काम किती झालेलं आहे हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक जरूर करा आणि लाईव्ह व्यतिरिक्त GCB टुरिझम नावाचं एक चॅनल आहे, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. अद्याप ते चॅनल व्हायरल झाले नाही, त्यामुळे नाव यूट्यूबला सर्च होणार नाही. तुमच्या सहकार्याने त्या चॅनलवरती पण आपण बरेचसे व्हिडिओ टाकणार आहोत भविष्यामध्ये आणि त्यावरती आपण टुरिझमचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये. मुंबई गोवा महामार्ग सिरीजमधील आपण हातखंबा ते वरती संगमेश्वरपर्यंत काम किती झालेले आहे हे पाहणार आहोत. आणि देशाच्या सर्वात महत्त्वाच्या महामार्गापैकी एक महामार्ग म्हणजेच नॅशनल हायवे 66, जो महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत, ज्याची एकूण लांबी 1460 किलोमीटर इतकी आहे. आणि याच हायवेचे मुंबई ते गोवा 2 लेनवरून 4 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड विस्ताराचे काम गेली 15 वर्षे सुरू आहे आणि हेच काम आता अंतिम टप्प्यात आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाली ते हातखंबापर्यंत काम पाहिले होते. तसे तर मुंबईजवळील पळसपेपासून या महामार्गाला सुरुवात होते. त्या ठिकाणापासून ते संगमेश्वरपर्यंत आपण काम पाहिलेले आहे. ज्यांनी मागील व्हिडिओ आपले मुंबई गोवा महामार्ग सिरीजचे पाहिले नसतील तर कृपया आपल्या चॅनलवरील मुंबई गोवा महामार्ग सिरीज या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता. आणि आज आपण हातखंबा ते संगमेश्वरपर्यंतचे काम या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा आहे मुंबई गोवा महामार्ग व रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर महामार्गाचा हातखंबा या ठिकाणचा टी पॉइंट. आणि लेफ्ट साईडला म्हणजेच या दिशेला हा महामार्ग रत्नागिरीकडे जातो. या ठिकाणचे काम देखील प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळाले. तर सरळ राईट साईडला हा महामार्ग मुंबईच्या दिशेने जातो आणि आज आपण याच दिशेने संगमेश्वरपर्यंत काम पाहणार आहोत. इथलं काम आपल्याला बरंचसं झालेलं दिसतंय पहा. दोन्ही साईडचं बघा, सेंटरचं जे आहे डिवायडर याचं काम आता सध्याच्याला बाकी आहे. सावधगिरीने रात्री प्रवास करा, कारण की या ठिकाणी अचानक पलीकडं जो मधला पेस आहे तो खोलगट पेस येऊ शकतो, त्यामुळे सावधगिरीने प्रवास करावा. आणि या ठिकाणी एक गोष्ट आनंदाची म्हणजे की दोन्ही साईडचं मार्गिकेचं PQCचं काम पूर्ण झालेलं आहे. कुठपर्यंत झालेलं आहे आपण आता प्रवासादरम्यान पाहणार आहोत. संगमेश्वर एरियामध्ये तर काम झालेलं नाही, मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं. तिथून पुढचा व्हिडिओ संगमेश्वर ते आपण चिपळूणपर्यंतचं जे काम होतं तर ते मागील एका अगोदरचे जे मुंबई गोवा सिरीजमधील आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पण पाहायला मिळेलच. या ठिकाणी वर्क सुरू आहे पहा. अंतिम मार्गिकेचं काम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. कमीत कमी एक साईडचं तरी काम पूर्ण करून ट्रॅव्हल करणं सोपं जाईल
हा उद्देश आहे एका साईडचं PQC वर्क कंप्लीट करण्याचा. कारण इकडल्या साईडला लेफ्ट साईडचं आता मुंबईकडे जाणाऱ्या साईडचं काम इथं बाकी आहे पहा. राईट साईडचं आपल्या ज्या साईडनं आपण जातो त्या साईडनं काम झालेलं आहे, तिकडं जास्त फोकस नाही आहे. या एका साईडनं कोणत्याही काम पूर्ण करायचा उद्देश सुरू आहे यांचा आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल. ट्रॅव्हल करणं सोपं जाईल आपल्याला. आपण करत आलेलो आहोत हातखंब्यावरून म्हणजेच रत्नागिरीवरून. आता या ठिकाणी निवळी फाटा लागतो पहा. हां, निवळी फाटा आहे. राईट साईडला हा मुंबईकडे जातो आणि चुकून आपण लेफ्ट साईडला निघालो होतो. लेफ्ट साईडला हा गणपतीपुळे आणि जयगड वगैरे म्हणजे परत खाली समुद्रकिनारा पाहण्यासाठी गणपतीपुळेकडे वगैरे हा रस्ता जातो लेफ्ट साईडला तिकडून. आणि आपल्याला जायचं आहे राईट साईडला मुंबई साईडने. हा आहे निवळी फाटा. निवळी फाट्याच्या हद्दीमध्ये या ठिकाणी ब्रिज होणार आहे. याचंही कन्स्ट्रक्शन पेंडिंग आहे पहा. इथे पिलर बरेच वर्ष उभे दिसत आहेत. काही ठिकाणी 2-3 ठिकाणी पिलर उभे आहेत आणि बाकीच्या ठिकाणी तर काम झालेलं नाही आहे. निवळी फाट्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला पुन्हा परत या ठिकाणी घाट सेक्शन लागतो. लेफ्ट साईडला इथपर्यंत काम झालेलं आहे. पुन्हा परत काही पॅचमध्ये काम बाकी आहे. परत राईट साईडला यावं लागलं. आता पुन्हा परत राईट साईडवरून लेफ्ट साईडला परत जावं लागते. म्हणजे एक निश्चित आहे, एक साईड तरी आपल्याला प्रवास कोणत्या का होईना करता येतोच या एरियामध्ये. राईट साईडचं पण वर्क पूर्ण आहे, परंतु समोरच्या दिशेला काम बाकी आहे पहा. त्यामुळे तिथं काम सुरू असल्याने लेफ्ट साईडला वळवण्यात आलेली आहे ट्रॅफिक. तर मंडळी या घाटामध्ये आलेलो आहोत. इथं ही जी वॉल दिसते पहा, साईड वॉल, तर हिचा किती फायदा होतो बघा. पाठीमागं तिथं दरड कोसळलेली पहा, परंतु पूर्ण ते तिकडं दगड पण काढलेले आहेत, समोर आले पडलेले आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य ही दरड कोसळून रोडवर येण्याऐवजी तिथं पडलेली आहे या वॉलमुळे. तसंच इथंही आपण पाहू शकतो, इथं थोड्याफार प्रमाणामध्ये असं प्रत्येक घाटामध्ये थोडंसं हाईट वाढवून या वॉलची जर घेतली तर प्राण्यांनाही धोका होणार नाही. अचानक कोणता प्राणी पण येऊ शकणार नाही. अशा ठिकाणी काम झालेलं दिसतंय बरंचसं या वॉलचं. आणि पाईपातून पाणी पण येत असताना पाहायला मिळते पहा, सुंदर असं मस्त झरे फुटल्यासारखे. वाव, सुंदर नजारा आहे पहा. म्हणजे ह्या डोंगरामधून पाणी वाहत आहे. वरतून तर दिसत नाही, परंतु आतमध्ये पाणी आहे. ते पाझर या ठिकाणी आपल्याला वाहताना पाहायला मिळेल. त्यामुळंच ही दरड कोसळण्या हे पावसाळ्यात हमखास या घटना घडतात पहा. अशा पद्धतीने ह्या पाईपातून सुंदर असं पाणी आपल्याला पडताना पाहायला मिळते पहा. आपण महामार्गावरती फोकस करूया. तर मित्रांनो, हा आहे निवळी घाट आणि या निवळी घाटातलं काम आपण पाहत आहोत. कारण की निवळी घाट बराचसा अंतर आहे वरती, जवळपास एक 5-6 किलोमीटर. म्हणजे जसं आपण हातखंबापासून निघालेलो आहोत, पुढे निवळी गाव लागतं आणि तिथून निवळी घाट सुरू होतो. या ठिकाणी राईट साईडचं PQC वर्क पूर्ण झालेलं आहे. क्युरिंगचं काम सुरू आहे दिसते पहा.
हे निवळी घाटातला नजारा आहे. स्ट्रक्चर वर्क लेफ्ट साईडचं झालेलं आहे. यावरती आणखीन बेसमेंट येईल आणि नंतर फायनल इयर येईल. मशीन वगैरे या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. या ब्रिजचं काम पण या ठिकाणी सुरू आहे. बरेच दिवस बंद होतं हे काम. पियर्स वगैरे उभे होते, पियर कॅप वगैरे, त्यावरती गर्डर वगैरे लॉन्च करून बरीच वर्ष झालेली आहेत. पुढं आता या ठिकाणी आणखीन कामाने जोर घेतलेला आहे. या ठिकाणी असलेलं काही मटेरियल रिन्यू करावं लागणार आहे त्यांना, कारण की यावरती गर्डर बरीच वर्ष आपल्याला म्हणजे ठेवलेली दिसत आहेत. हे काम या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. म्हणजे हा ब्रिज जो आहे तो भाव नदी आहे आधी वेगाने पाणी आपल्याला या ठिकाणी नदीवरून नदीमध्ये वाहताना पाहायला मिळेल या ठिकाणी अगदी वेगात काम सुरू आहे हे काम, हे गर्डर वगैरे जे वरती पाहायला मिळतील आपल्याला, तर हे बरेच वर्षापासून या नदीवरती, या पियरवरती गर्डर लॉन्च केलेले आहेत. आणि खाली ही जी भाव नदी आहे या नदीमधून पाणी जोराने वाहताना पाहायला मिळेल आपल्याला. हाईट पण खूप जास्त घेतलेली आहे पुलाची, परंतु काम लवकर होणं गरजेचं आहे. पावसामुळे बाकीचं मटेरियल गंजलेलं दिसते तरी या ठिकाणी काम यांचं सुरू आहे. हा रस्ता म्हणजे इकडं कोल्हापूर, पुणे, मर्डेश्वर, देवरुख, पण आपल्याला इकडं नाही जायचं आहे, आपल्याला लेफ्ट साईडला जायचं, कारण मुंबई गोवा महामार्ग हा इकडे सरळ जातो, संगमेश्वर. रस्ता पाठीमागचा खूप छान दिसला, असं वाटलं त्या रस्त्याने जावं, परंतु आपल्याला जायचं इकडल्या साईडनं. आताच रस्ता जाणार इथून पुढे हा महामार्ग. आपल्याला कोकणात प्रवास करताना अनेक बारमाही नद्या वाहताना पाहायला मिळतील तुम्हाला. आता तरी पाणी खूप जास्त आहे. पावसाळ्यातसुद्धा पाणी, म्हणजे उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यातसुद्धा पाणी आपल्याला नद्यांना या पाहायला मिळतं. पावसाळ्यात तर पाणी राहतंच. पुढं पाहिलं तर काहीच रस्ता दिसत नाही आहे संपूर्ण झाडीच झाडी, डोंगर डोंगर, आणि अचानकच पुढे वळण घेऊन रस्ता दिसतो. या ठिकाणी डागडुगीचे कामं चालू आहेत तर मित्रांनो, पुढे आता कुरधुंडा नावाचं गाव लागेल. खुर्द आणि कुरधुंडा नावाचं गाव, त्याचनंतर कुरधुंडा पण आहे, खुर्द. तर तिथपर्यंत आता पाहतोय हे काम जे आहे तर दोन्ही साईडचं पूर्ण झालेलं दिसत आहे
मित्रांनो अगदी हातपाय थरकापत आहेत माझे, कारण आपण ड्रोनला समोरचा जे भाग आहे पहा तुम्हाला दाखवतो. या समोरच्या वरती डोंगरावरती सोडलं होतं आणि पलीकडल्या दिशेला आतमध्ये पलीकडच्या साईडला उंच झाड असेल तर आपला ड्रोन अगदी झाडाच्या फांद्यामध्ये शिरला होता आणि झाडाच्या फांद्या तोडून काय परिस्थिती झाली पहा. अगदी ड्रोन, मी तर अगदी हैराण झालो. आता म्हटलं ड्रोन आपला परत येतो की नाही, कारण की त्या वरच्या डोंगरावरती चढून कुठून कधी शोधून आणायचा. रिटर्न टू होम केलं तरी पण तो फांद्या तोडत मला ते रिमोटवरती दिसत होतं की तो किती झटपट करत होता. पडला मात्र नाही एवढं मात्र, परंतु मी तर एकदम हातपाय माझे अक्षरशः गळून गेलते. असं आणखीनही धडधड होत होतं की ड्रोन आता तिथून परत निघतो की नाही. त्या कचाट्यामध्ये असा सापडला होता त्या फांद्याच्या आजूबाजूला. मला कॅमेरा इकडे तिकडे फिरवल्यानंतर त्या फांद्या दिसत होत्या, म्हणजे रस्ता कुठंच सापडत नव्हता. आणि मी काय केलं होतं, ड्रोनला म्हणजे त्याचा कॅमेरा खाली घेतला होता. जेव्हा तो फिरत अचानकच मी ड्रोनचा कॅमेरा वर केला, परंतु तो काही पडला नाही एवढं निश्चित एक खैर झाली. समोर मला थोडासा जागा दिसली मोकळी आणि थोडा ड्रोन पुढे लोटला आणि तेवढ्यात मोकळा झाला थोडासा आणि मग मात्र त्याला जागा मिळाली. नाही तर सर्व बाजूनं मला फांद्या दिसत होत्या. अक्षरशः मी म्हटलं आता त्या डोंगरावर चढून आपल्याला ड्रोन आणावा लागतो, आता पडतोच तो. परंतु खूप म्हणजे एवढा वाचला की मला तो सापडलासुद्धा नसता, कारण बॅटरीसुद्धा एकच पॉईंट बाकी होता, बॅटरीसुद्धा डाऊन आहे. मित्रांनो खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला तर मग अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.